बातमी महत्वाची. संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावरती गेल्याचं कळतंय. संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी गेल्याची आत्ताची एक मोठी अपडेट कळतेय. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आता घडामोडींना वेग आल्याचं आपण पाहतोय. संजय राऊत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी गेलेले आहेत. आता या भेटीमध्ये नेमकी कोणकोणत्या जागांवरती चर्चा केली जाते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. मात्र या घडीची एक मोठी बातमी ती म्हणजे संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी गेलेले आहेत. काल देखील आपण बघितलं राज ठाकरे आणि अनिल परब यांची भेट झाली आणि या सगळ्या घडामोडींसंदर्भात दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत. दिनेश, या भेटीचं कारण काय आहे, नेमकी काय या भेटीमध्ये चर्चा केली जाऊ शकते? बघा, शिवसेना युबीटीचे नेते आणि खासदार संजय राऊत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थात दाखल झालेले आहेत. आणि यावेळेस मनसेच्या नेत्यांपैकी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे सुद्धा सध्या शिवतीर्थात आहेत. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि शिवसेनेतर्फे अनिल परब, वरुण सरदेसाई आणि सुरज चव्हाण अशी जागा वाटपाच्या बोलणीच्या बैठका सध्या सुरू आहेत. सगळ्यात महत्वाचं, शिवसेना युबीटीचे आमदार असलेल्या जागांखेरीज मुंबईत बहुतांश ठिकाणी मनसे आणि शिवसेना युबीटीचं जागा वाटप सुरळीत झालं आहे. पण प्रामुख्यानं मराठी भाषिक बहुल भाग असलेला माहीम मतदारसंघ असेल, शिवडी असेल, विक्रोळी, भांडूप इथे काही जागांवर पेच अजून कायम आहे. काल अनिल परबही राज ठाकरे यांना भेटून गेले आणि याच जागांचा पेच सोडवण्याचा प्रयत्न होतो आहे. जी माहिती मिळते आहे की हा जो पेच आहे हा सोडवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होईल, कारण नेत्यांकडून अजूनही हा पेच सुटत नाहीये. जागा वाटपाचा हा पेच कायम असताना युती नेमकी कधी जाहीर करायची या बाबतीतही उत्सुकता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. अजूनही युती जाहीर करण्याचा अधिकृत मुहूर्त जाहीर झालेला नाही, पण जी माहिती खात्रीच्या सूत्रांकडून मिळते आहे 23 डिसेंबर पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर शक्यता आहे की त्या दिवशी म्हणजे 23 डिसेंबरला शिवसेना युबीटी आणि मनसे म्हणजे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा होण्याचीही दाट शक्यता आहे. पण ही युती कशी घोषित करायची, एखादा मेळावा घ्यायचा की प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून युती जाहीर करायची, असे अनेक मुद्दे आहेत जे आज संजय राऊतांशीही बैठकीत चर्चेमध्ये येऊ शकतात. आणि जिथे जागा वाटपाचा पेच अडकलेला आहे त्यावरही काही तोडगा निघू शकतो का या बाबतीतली चर्चा संजय राऊतांशीही होऊ शकते. आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी कधी बैठक करायची या बाबतीतलाही काही निर्णय होऊ शकतो. पण सध्या तरी संजय राऊत हे शिवतीर्थात दाखल झालेले आहेत आणि बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे मनसेचे नेतेही आहेत. आणि राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बैठकीत या दोन नेत्यांचीही उपस्थिती असण्याची शक्यता आहे. निश्चितच दिनेश, या भेटीवरती आपलं लक्ष असणारच आहे. सगळे अपडेट्स आपल्याकडून सातत्यानं घेत राहू. तुर्तास धन्यवाद.